हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी केंगडकर ब्लॉग. तर आज आहे संडे आणि संडे म्हटला तर उशीर होतोच. तर बघा आजचा सकाळचा नाश्ता आमचा दोघींचा. कालची चिक्की बिलकुल जाता जोर नाही लावा लागत आहे ना छान. छान झाली ना. नाश्ता काहीच नाही केला मी आज. नाश्त्यापासून सुरुवात करत आहे आज. आणि हे गेलेले आहे माहेरीस. खरं बोलली शानू, माहेरीच गेले हे. शानू मला थंड लागत आहे. नको. वर्धेला गेले आहे आणि आम्ही या दोघी जणी आज जर थोडेसे उशिरा गेले असते तर आम्ही पण गेलो असतो वर्धेला. अच्छा बेटे. पण आज शान्वी ज्या मॅडमकडे ट्युशन आहे ना त्यांच्याकडे आज जायचं आहे. हळदी कुंकू आहे म्हणून तिथे पण जायचं आहे. म्हणून मी म्हटलं घरी राहिलेलंच खमाचं, पुन्हा जा थंडीचं वापस या, त्याच्यापेक्षा घरीच राहायचं. तर आता आम्ही हे थोडंसं चटूर खाऊन घेतो आणि मग बाकीच्या कामांना. चक्रीवाले पेढा, कालचा पेढा, चक्रीवाला पेढा खाऊन घेतो. आमच्या तोंडात चक्री जाते. एवढा मोठा का ग? थोडंसं ते. अंघोळ वगैरे झाली आणि पूजा करून घेतली. अंघोळ वगैरे झाली, पूजा झाली माझी आत्ताच. जस्ट पूजा झाली. फक्त दिवा लावायचा राहिला तर दिवा लावून घेते. आणि गरम मस्त गरमागरम जेवण करायला घेते. आज शानूची फरमाईश होती की आलूची चटणी आणि पोळी कर म्हणून. आणि इथे माझ्या पोरीने केल्या वडे माझ्यासाठी. थांबा तुम्हाला दाखवते. किती छान वडे केले, इतके मस्त वडे केले. वाव, हे बघा किती छान वडे केले. तेलात तळत आहे का तू? हो का ग? कढई छान आहे तुमची जाळीची. आई ग, लासली किती गरम आहे. बापरे, गॅस पण छान आहे तुमचा डॉलवाला. वा 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 वा, खूपच मस्त. काल आणलेले हे भांडे आहे ना पूर्ण, कालपासून याच्यासोबतच खेळत आहे. रात्री पण खेळली. जेवायचं नाही का? ये बेटा जेवायला. शानू आणि हे बघा माझ्या आईने कसं ठेवलं इथे. त्या दिवशी आली होती ती, मामाच्या इथचा दसवा झाल्याच्या नंतर आली होती. तर दिवसभर थांबली, गहू वगैरे चाळून दिले आणि हे असं ठेवून दिलं. म्हणजे हे रेग्युलर वापरायचे इथे ठेव म्हणे आणि हे इथे ठेव म्हणे. हे सर्व याच्यातच होतं पण ना ते मग असं दिसत नव्हतं वस्तू. तर मी तर करत होती, मला माझी नजर लवकर पडत होती, पण कोणी आलं की त्यांना असं म्हणजे थोडंसं अडचण जायची. तर आईला, मला आई नेहमीच म्हणे. तर आता यावेळेस ती बसली आणि ही जी टोपली आहे ही आई माझ्या सासूबाईंनी दिली होती. आईंनी आमच्या आईंनी दिली होती ही टोपली. तर ही कपं वगैरे ठेवायसाठी फुटतात म्हणून, पण ही कपं ठेवायचं काही कामी पडत नाही म्हणून मग, कारण खूप मोठं पण आहे कपांच्या मानाने, तर त्या कामी आलं. तर बघा बरं झालं, चांगलं वाटते. म्हणजे बरोबर भाजी आणि पोळ्या बस एवढंच. दोनच वडे राहिले. जसं काही खाणारच आहे कोणी वडे. आणि शेवंतीला बघा किती छान फुलं आलेले आहे. मस्त असे फुलं आले आहे. छोटी छोटी फुलं आहे मस्त. हे बघा मस्त असे छोटे छोटे फुलं आहे. किती छान दिसतं ना, खूप मस्त वाटते. आणि हे इकडून बाहेरून निघालेले आहे.
आणि याला भरपूर दिवस झाले हे फुलं आहे. तर पाणी पण नव्हतं झाडांना माझं तिकडे, म्हणजे जाणं येणं सुरू होत होतं. आज मला बापरे तेल पण उडलं बघा, तेल पण उडलं माझ्या मुलीच्या हातावर. देवा चल दवाखान्यात सांग. नाही नाही चल ना, किती मोठा हात जोडला गो शानू तुझा. अरे देवा चल चल दवाखान्यात चल पटकन चल. नाही चल दवाखान्यात चल. नाटक आहे मस्त नाटक. काही नाही होत. कालपासून जरा ऊन आहे, मस्त चांगलं भेटत आहे. पण थंडी वाढली, ऊन आहे त्याच्यामुळे थंडी पण वाढून जाते. ये बेटा. जेवण झालं आमचं आणि उन्हात येऊन बसलो, थंडी लागत होती म्हणून. आणि शानूचं कसं डोकं वगैरे धुवून दिलं होतं ना, तर थोडं उन्हात बसलं की वाळून पण जाते, नाहीतर मग सर्दी वगैरे जोर करते. त्याच्यामुळे उन्हात येऊन बसलो होतो दोघी पण जणी. आणि संडेला हे जे कामं असतात ते राहिले होते आमचे, ते करून घेतले. नाहीतर मग ती खूप ओरडते, मम्मी माझे नेल्स नाही कापून दिले, नेल्स नाही कापून दिले, असं तसं तिचं सुरू राहते. हे बघा कशी दाखवत आहे, हे करून दे ते करून दे. आणि मग केस थोडेसे वाळत आलेच होते, तर मग मी तिचे केस विचरून घेतले. आणि इतकं तिला त्रास होते ना केस विंचरताना, तर मग मला तिचं थोडेसे लाड वगैरे करावं लागते. मग बाबू बेटा सोना करून तिचं मग केस वगैरे विचरून घेत असते तिच्याकडून. नाहीतर मग ती ना खूप असं म्हणजे किरकिर करते, खूप जास्त अशी चिडचिड करते. तर केस असे गुंफून घेतले की मग टेन्शन नाही राहत, कारण मग गुंतत नाही जास्त. नाहीतर मग नाही का केस खूप गुंतात आणि मग विंचरताना तिचं चिडचिड चालू असते. खूप झोपून द्यायचा प्रयत्न केला पण झोपली नाही. मी म्हटलं जाऊ दे, तू तुझं खेळ आणि मी माझा ब्लॉग एडिट करते. तर ब्लॉग एडिट केलेला आहे आणि सेव्ह करायसाठी ठेवलेला आहे, मग अपलोड करणार थोड्याच वेळात. आणि शानू आता खेळ झाली आणि तिला माहीत पडलं की स्नेहाताई आल्या आहे म्हणून गावावरून. त्या गेलेल्या होत्या, त्यांच्या म्हणजे नवीन वहिनीचं तिळवा होता त्याच्यासाठी गेल्या होत्या. तर शानूचे बाबा पण आले आणि ती गेलेली आहे स्नेहाताईकडे. आल्या गेली ती स्नेहाताईंची भेट घ्यायसाठी. तिला ना म्हणजे आता कसं आम्ही दोघीच राहतो, तर आमचं तिथे जाणं येणं आणि आमचं भेटणं जास्त असते. तर एक दिवसही नसलं की आम्ही नसलो तेव्हा तो खूप जास्त रडते, आणि त्या नसल्या की शानूला खूप रडत नाही, पण तरी ते दिवसभरातून कित्येकच वेळा नाव घेते, मावशी कधी येणार, मावशी कधी येणार, मावशी कधी येणार, मी जाऊ का मावशीकडे, आली असेल ना मी जाऊ का मावशीकडे, असं चालू असेल तिचं. तर आता तिला माहीत पडलं की आली म्हणून मावशी, कारण सर दिसले तिला इकडे फिरताना. तर आली असेल म्हणे मावशी, मी जाऊन बघते म्हणे. मी म्हटलं जा. तर ती गेली आहे तिकडे. तर हे पण आले. आता मस्तच असा चहा करते छान मस्त, आणि मग बाकीची कामं करते. जेवणाची ताटं होते 2, ते घासून घ्यायचे आहे, तेवढीच भांडे आहे. तर चहा करते आधी, सर्वात आधी चहा ठेवते, कारण आता ते आल्याबरोबर म्हणणारच की चहा मांड म्हणून. आणि पसारा बघा, तिकडल्या रूममध्ये तिकडेही जाते इकडे जाते, पूर्ण घरभर पसारा करून ठेवते. म्हणून सुट्टीचा दिवस हा माझा सुट्टीचा दिवस नाही राहत, तिचा सुट्टीचा दिवस राहत. असं आहे. ठरवलं होतं की वर्धेला जाणार म्हणून, पण मग ही लवकर चालले गेले, त्याच्यामुळे मग मी वर्धेला काही गेली नाही. जाऊ आता मधात एखादी चक्कर मारून देऊ, खूप दिवस झाले आता इकडेच आहे. आणि त्या दिवशी पण जाणं झालं नाही, तब्येत बरोबर नव्हती म्हणून. लवकर आले तुम्ही, म्हणजे उशीर होते का काय? काय आणलं? ओ माय शानूचे फेवरेट टोस्ट. नाही, अरे मला वानाला जायचं होतं ना. अरे वा,
आज शानूच्या मॅडमकडे आज शानूच्या मॅडमकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, तर तिकडे सुद्धा जायचं आहे. तर आता मी पटापट कामं आवरून घेते आणि जाते तिकडे. तर मी झालेली आहे तयार. ही साडी घातलेली आहे, आधी पण तुम्ही पाहिलेली आहे ही साडी ग्रीन कलरची. तर ही साडी घातलेली आहे आणि सिंपलशी अशी तयारी केली आहे, जी डेली मी करत असते ती, फक्त लिपस्टिक थोडंसं डार्क लावलं. तर आता चाललेली आहे मी हळदी कुंकवासाठी शानूच्या मॅडमकडे. आणि लॉक नाही लावायचं आहे, कारण शानूला पण मी नेणार नाही आणि हे आहेच घरी. तर शानू आहेच नाही आता इकडे. आता तिला मी काही घेऊन जात नाही, कारण वेळ झालेला आहे. आणि शानू रोज जातेच ना, आज मी चालली जाते. चला मग जाऊ. तिथे गेल्यानंतर बघते, ब्लॉग करायला मिळाला तर करते, नाहीतर मग तिकडून आल्यानंतर भेटू. तर इथे आली आहे मी शानूच्या ट्युशनच्या मॅडमकडे. तर आधी या तिच्या क्लास टीचर होत्या, आधी यांच्या शाळेत होती. तर खूप छान मॅडम आहे आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि सुरुवातीपासून आमची त्यांच्यासोबत ओळख आहे. तर आता आणखी खूप छान झालेली आहे ओळख. तर इथे आली होती मी आणि यांचं घर ना एकदम जुन्या पद्धतीचं आहे, म्हणजे जुना जो वाडा असतो ना तशा टाईपचं घर आहे. मला खूप जास्त आवडतं यांचं घर. आणि तर इथे हळदी कुंकू वगैरे घेतलं मी आणि वाण घेतला आणि नाश्ता दिला होता मॅडमनी. भेळचा नाश्ता होता, काहीतरी युनिक नाश्ता खायला मिळाला त्यांच्याकडे. तर नाश्ता पण खूप छान होता. नाश्ता केला आणि मग मी घरी गेले. असंही नाही लागला मला, लवकरच आली मी. नाश्ता केला, मस्त भेळ होती तिथे. आणि त्यांनी मेन म्हणजे भेळवाल्याला बोलवून भेळ करून घेतली, घरी नाही बनवली. भेळवाल्याला बोलवलं आणि त्याच्या हातानं, भेळवाल्याच्या हातानं बनवून घेतली. तर छान होती, टेस्टी अशी भेळ होती, मस्त. आणि चांगला काहीतरी युनिक नाश्ता खायला मिळाला आज. तर आता मी करते स्वयंपाकात काही नाही, फक्त आता पोळ्या आहे मगांच्या, 2-3 पोळ्या असेल. तर खिचडी आणि बेसनच करून घेते, कारण जास्त काही भूक नाही आहे. आणि यांना माहिती आहे, यांना विचारावं लागेल हे जेवण करून आले आहे की नाही. तर मग अशी गडबडीत काही मी विचारलं नाही. तर चला, तर मग आता पटकन मी स्वयंपाक करून घेते, खिचडी मांडते. काही वेळ नाही लागत खिचडी बेसन करायला, पटकन झटपट होऊन जाते. कपडे चेंज केले मी आता, साडी वगैरे चेंज केली. आणि त्याच्या आधी गेली होती मी मार्केटमध्ये. शान्वीला जे उद्या ड्रॉइंग बनवून द्यायची आहे, त्या ती छोटीच होती ना, असंच हाताने मी हे करून देतो. स्केलच्या मॅडमचा मेसेज आला, त्यांनी आम्हाला एक पेंटिंग पाठवली. तर ते ड्रॉइंग दाखव. ही ड्रॉइंग आहे, तर ही काढायची आहे. आता शान्वी तर अलग राहील, शान्वी राहील बाजूला आणि आम्ही दोघंच काढू, कारण ते आम्हाला काम दिलेलं आहे. हां बॉर्डरच आकाशी आहे ना, बरोबर आकाशी आहे. मापानुसारच बॉर्डर आकाशी आहे, बरोबर. तर इथे बसलो आम्ही 3 जण ड्रॉइंग करायसाठी. आणि इथे शानूचं पण इन्व्हॉल्वमेंट होतं यामध्ये.
तर सुरुवातीला मला वाटलं की मलाच करावं लागेल किंवा यांनाच दोघांनाच करावं लागेल, पण शानूनी पण तिचा पण त्यामध्ये हस्तक्षेप होता. मी करते मम्मी, मी करते. मी सर्वात आधी तिला मी म्हटलं राहू दे, रागवलं मी तिला, काही पण करून ठेवशील बा म्हणून. पण तिचे बाबा बोलले की तिला करू दे, ते जसं करेल तसं. तर मी म्हटलं करू द्या, तिचं पण ड्रॉइंग आहे, जाऊ द्या. तर मी सर्वात आधी पूर्ण इथे हे काढून ठेवलं, म्हणजे घर झाडं जे आहे ते पूर्ण असं पेन्सिलनी काढून ठेवलं. तर स्केल वगैरे मी काही घेतली नाही, पण यांचं स्केल खूप सुरू होतं. यांना कसं असं पूर्ण माप घेऊन सर्व अशा गोष्टी म्हणजे व्यवस्थित पाहिजे. तर मी व्यवस्थितच करते, फक्त माझा अंदाजी असते आणि अंदाज माझा बरोबर होऊन जातो. पण त्यांना असं वाटते की थोडंसं पण चुकलं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे, म्हणून ते बरोबर म्हणजे आधीच त्याची काळजी घेते. तर असं असते. त्याच्यात आमच्या 2-2 गोष्टी पण होऊन जातात मग आधीमध्ये. तर तसं करता मग इथे आम्ही ड्रॉइंग करून घेतली पूर्ण. आणि बघा शानू पण इथे कामी लागलेली आहे. तिला मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, तिचं चालू होतं. तर कर बाई म्हटलं. पहिले तर मी म्हटलं नाही, म्हटलं राहू दे, पण तिचे पप्पा मग म्हणत होते करू दे तिला म्हणून. तर इथे मी ट्राय करत होते की जे असं म्हणजे क्रेयॉननी काढलेलं असते ना चित्र, तर ते म्हणजे रंगवलेलं ते असं खरबूज दिसते. तर ते चोपडं दिसायसाठी मी असं थोडंसं घासून बघितलं, सगळ्याच याने ट्राय करून बघितलं, असं घासण्याचा प्रयत्न केला, पण ते काही बरोबर आलं नाही. तर मी म्हटलं जाऊ दे, असंच करू. तर असं सुद्धा छान दिसत होतं, फक्त त्याला असं थोडंसं शेडिंगनुसार असं व्यवस्थित केलं तर चांगलं झालं होतं, बऱ्यापैकी ठीकठाक झालं होतं. कसं झालं पूर्ण चित्र ते तुम्हाला दाखवतेच नंतर, आणि कसं केलेलं आहे ते कमेंट्स करून तुम्ही पण नक्कीच सांगाल. आणि माझ्या शानूची बघा ड्रॉइंग, ती पण ड्रॉइंगमध्ये इतकी हुशार आहे ना, खूप जास्त तिला ड्रॉइंगचा असा छंद आहे. तर मी पण अशीच होती लहानपणी, म्हणजे मला पण ड्रॉइंगचा खूप जास्त काही पण अशा कलाकृती करून बघण्याचा खूप जास्त छंद होता. तर आतासुद्धा आहे, पण आता टाईम कमी मिळतो त्याच्यामुळे. तर हे बघा झालं माझं चित्र काढून. आता याला आउटलाईन देत आहे आणि उद्या मी माझ्या शाळेत घेऊन जाणार. काय काही चालू मी माझ्या शाळेत नेणार ही चित्र. अहो अर्ध तुम्ही घेऊन जा, अर्ध मी घेऊन जाईल. फाडून द्यायचं एवढं चांगलं चित्र. मग तू तर काढलंच नाही, आम्ही दोघांनीच काढलं. हे ट्री कोणी काढली? तू ट्री घेऊन जा, ट्री घेऊन जाशील ना, ठीक आहे. पाणी मध्ये डुबली तर नदीने घेऊन जाईल. पाणी कोण पिईल? झालं चित्र काढ. थांब ना, हे बघ कशी हे झालं चित्र काढून. अशा प्रकारे चित्र काढायला लावलं होतं. तर कसं झालं कमेंट्स करून नक्कीच सांगा. क्रेयॉनच्या कलरचं आहे. असं घे ना, हे असं चित्र काढायला लावलं होतं. तर एक्झॅक्ट झालं की नाही तर टीचर ठरवेल, पण असं अशा प्रकारे केलेलं आहे. तर बऱ्यापैकी चांगलं झालं जेवण आणि सर्व आवरून पण झालं. शान्वी झोपली आहे आणि हे गेलेले आहे हॉस्पिटलमध्ये, त्यांचं राहिलेलं काहीतरी काम ते पूर्ण करायसाठी. आणि आता मी पण मस्त आराम करते, लवकर झोपते. एक ब्लॉग जो आहे तो एडिट करून घेते, म्हणजे उद्याची झंझट राहत नाही सकाळची, नाहीतर मग कसं उद्या गडबड होऊन जाईल म्हणून. आणि सजावट वगैरे काही करणार नाही मी, कारण इच्छा नाही आहे करायची. तर सजावट वगैरे काही करणार नाही, बस असं साधंसुद्धंच रांगोळी वगैरे काढेल, बस तेवढंच. बाकी जे करायचं ते करावं लागेल. तर असं आहे. आणि आता करते मी आराम. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका. नोटिफिकेशन येऊन जाते त्याच्यामुळे म्हणून. चला तर मग बाय बाय. गुड नाईट.